नमस्कार मित्रांनो, आज आपण एक अजब कहाणी बघणार आहोत. चला तर मग आजच्या सुंदरशा लव्ह स्टोरीला सुरुवात करूया. पुण्यात वावरलेली पूजा एक चांगली लेखिका होती. तिला एक नोवेल म्हणजेच एक कादंबरी लिहायची होती, पण तिला विषय मिळत नव्हता. कदाचित तिला विषय तिच्या मूळ गावी दौलतवाडीत मिळू शकतो या आशेने ती दौलतवाडीला येत होती. तिचे वडील दौलतवाडीचे देशमुख होते. घोडागाडीची चाके हळूहळू गावाकडे वळत होती. तसतसे गावाकडचे वेगळेपण दिसत होते. 20 वर्षानंतर ती गावाकडे येत होती. अचानकच कुठून तरी एक वेडा आला आणि तिच्या हातात असलेली प्रसिद्ध कादंबरी हिसकावून घेऊन गेला. तिने टांगा थांबवला आणि त्या वेड्याचा शोध घेऊ लागली. विस्कटलेले केस, फाटलेले कपडे, थोडासा बावलट, तो वेडा कुठे गायब झाला ते कळलंच नाही. अचानक तिला कोणीतरी आवाज देतं. ती त्या दिशेने वळते तर एक बाई तिला आवाज देत होती. ती बाई तिच्याजवळ आली आणि म्हणाली, "तुम्ही पूजाताई ना?" "हो हो, मी पूजाच आहे. मी रंजना देशमुखांच्या घरी काम करते. साहेबांनी मला तुम्हाला आणायला पाठवले आहे. कुठे आहेत तुमच्या बॅग आणि बाकीचे सामान?" "टांग्यात आहेत," असं पूजा सांगते. रंजनाने पूजाच्या राहण्याचे सगळे सामान घेतलं आणि तिला देशमुख वाड्यावर घेऊन गेले. वडिलांबरोबर थोडा वेळ गप्पा मारल्यानंतर तिने गावाला यायचा हेतू सांगितला. वडिलांनी तिच्या हेतूला सहमती दिली आणि रंजनाला तिच्या सोबत राहायला सांगितलं. 1 दिवसाच्या विश्रांतीनंतर पूजा रंजनाला घेऊन बाहेर पडली. गावाजवळून सुंदर वाहणारी नदी, हिरवेगार गवत, निळेशुभ्र आकाश पाहून पूजा मोहून गेली. पण अचानक एका जागी येऊन थांबली. एका झाडावर बदाम म्हणजेच दिल कोरलं होतं. त्यामध्ये दीपक आणि रेश्मा अशी नावे कोरली होती. पूजाने रंजनाला या गोष्टीबद्दल विचारले. ती म्हणाली, "यामागे एक प्रेमकथा आहे." "अगं सांग ना मला," पूजा म्हणाली. मग रंजना सांगू लागली. "एक 4-5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. दीपक आणि रेश्मा एकमेकांवर जीवापाड प्रेम करायचे. दीपक आणि रेश्मा जेव्हा सूर्य बुडायचा त्यावेळी ते दोघे इथे भेटायचे. दिवसभर घडलेल्या चांगल्या वाईट गोष्टी ते एकमेकांना सांगायचे. सुखदुःखात ते एकमेकांना साथ द्यायचे. एकमेकांशिवाय त्यांना त्यांचे आयुष्य अधुरं वाटू लागलं. हळूहळू त्यांच्या प्रेमाची चर्चा संपूर्ण गावात रंगू लागली. रेश्माच्या बापापर्यंत ही बातमी पोचली आणि त्यांनी तिचे बाहेर जाणं बंद केलं. गाठीभेटी बंद झाल्या. एकमेकांसोबत ते आठवणीतच बोलू लागले. त्यातच भर म्हणजे दीपकचं 12वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले होते. पुढच्या शिक्षणासाठी त्याला शहरात जावं लागणार होतं. त्याच्याजवळ एक दिवस होता. त्याने एका छोट्या मुलीकडून रेश्माला निरोप पाठवला. रेश्मा त्या सायंकाळी आपल्या बाबांची नजर चुकून कशीबशी आली होती. त्याने तिला सर्व हकीकत सांगितली. त्यांनी एकमेकांना लग्नाचे वचन दिले आणि एक आठवण म्हणून त्या झाडावर बदाम कोरले आणि दोघांची नावे लिहिली. भरलेल्या डोळ्यांनी त्यांनी विरह स्वीकारला. इतकं ऐकून पूजाचा उत्साह वाढला. ती म्हणाली, "अगं पुढे काय घडलं? दीपक शहरात गेला का? रेश्माला तो पत्र पाठवायचा का? रेश्मा त्याला पत्र पाठवायची का?" 1-2 वर्षानंतर रेश्माची पत्र यायची बंद झाली. दीपकच्या पत्राला उत्तर येत नव्हतं. रेश्माचं पत्र येऊन 3 महिने झाले होते. दीपकचा जीव कासावीस झाला होता. तो तातडीने गावी निघून आला. आल्या आल्या तो रेश्माच्या घरी गेला तर त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. कारण त्याला कळलं रेश्माचं लग्न झालं आहे आणि तिला दूर कुठल्या तरी गावी दिलं आहे. हे त्याला कळताच तो स्वतःला सावरू शकत नव्हता.
त्याच्या मनात हजार प्रश्नांनी गर्दी केली होती, पण त्या प्रश्नांची उत्तरे त्याला रेश्मा इथे नव्हती. तो गावातल्या जुन्या घरात निघून गेला. पुढची कथा रंजना पूजाला ऐकवणार तेवढ्यात वाड्यावरचा नोकर बोलवायला आला. काकासाहेबांनी सांज व्हायच्या आत वाड्यावर बोलवले असं म्हणून तो नोकर निघून गेला. चला ताईसाहेब, काकासाहेबांनी बोलावलं आहे, आता जावं लागेल आपल्याला. अगं पण पुढची कथा ती मी उद्या सांगेन ना तुम्हाला, नाहीतर काकासाहेब रागावतील. ठीक आहे, चल मग. रात्रीच्या जेवणानंतर तिला झोप येत नव्हती. पुढे काय झालं याची उत्सुकता तिची वाढली होती. रात्री वेळाने झोपून सुद्धा ती लवकर सकाळी उठली होती. दीपक आणि रेश्माच्या प्रेमकथेची उत्सुकता तिची शिगेला पोचली होती. फ्रेश होऊन ती रंजनाची वाट बघत होती. थोड्या वेळाने रंजना तिथे आली. तिला पाहून पूजाची उत्सुकता खूप वाढली आणि ती त्या ठिकाणी घेऊन गेली. त्या ठिकाणी त्या काल दोघी जणी गेल्या होत्या. रंजनाला पुढची कथा सांग ना म्हणून विनवण्या करू लागली. अहो ताई, थांबा थांबा, काल मी कुठे होते बरं? हां, रेश्माच्या लग्नानंतर दीपक स्वतःला सावरू शकत नव्हता. रेश्माच्या आठवणीने त्याचा जीव कासावीस व्हायचा. त्याच्या मनात रेश्माला भेटण्याची प्रबळ इच्छा व्हायची. त्यामुळे तो तिला गावोगावी शोधू लागला, पण ती त्याला सापडत नव्हती. तो तिची जुनी पत्रे वाचायचा. एक दिवस त्याला शोध लागला. तो लगबगीने त्या पत्त्यावर गेला आणि समोरचा प्रसंग पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली. दुःखाचा डोंगर त्याच्यावर कोसळतो. त्याच्या समोर रेश्माचं प्रेत स्मशानात घेऊन जात होते. ते बघून त्याचे अश्रू हृदयातच राहिले आणि तो वेडा झाला. तेव्हापासून तो आजही वेडाच आहे. दीपक आणि रेश्माची ही कहाणी ऐकून पूजाने भरल्या डोळ्याने रंजनाला प्रश्न विचारला. रेश्माचा मृत्यू कसा झाला आणि दीपक आता कुठे आहे? त्यावर रंजना म्हणाली, रेश्माला दीपकचा विरह सहन नाही झाला आणि तिने आत्महत्या केली. यामध्ये योगायोग इतकाच की त्याने तिला शेवटचं पाहिलं आणि काकासाहेबांनी त्याला आपल्या गावामध्ये आणलं आणि तो इथेच आता फिरत आहे. तू मला त्याच्याकडे घेऊन जाऊ शकतेस का? पूजाने रंजनाला विचारले. हो चला. त्या दोघी दीपकच्या घरी गेल्या. तर पाहतात तर दीपकच्या घरी सगळं सामान अस्ताव्यस्त पडलेलं होतं. पूजा प्रत्येक गोष्ट व्यवस्थित पडताळत होती. तिला रेश्माने लिहिलेली पत्र सापडतात. तेव्हा तिच्या एक गोष्ट लक्षात येते की तोच वेडा आहे जो तिच्या हातातून कादंबरी घेऊन गेला होता. तो दीपकच आहे, कारण ती कादंबरी ती त्याच्याच घरी सापडते. त्यानंतर पूजा गावातच राहून पुढल्या 6 महिन्यांमध्ये त्या दोघांच्यावर त्या पत्रांच्या आधारावर तिने इंग्रजीत दीपक आणि रेश्माच्या प्रेमाची कादंबरी लिहिली. वितरकांशी बोलणे झाले आणि दीपक आणि रेश्माच्या प्रेम कहाणीवर वाचकांनी उड्या घेतल्या. पुढच्या 4-5 महिन्यातच ही कादंबरी बेस्ट सेलिंग नोवेलच्या रांगेत जाऊन बसली. दीपक आणि रेश्माची प्रेम कहाणी जागतिक स्तरावर घेऊन जाण्याचा पूजाचा हेतू साध्य होत होता. पण अजून एक गोष्ट बाकी होती, ते म्हणजे बोकर पुस्तकावर नाव कोरणं. आणि शेवटच्या काही कादंबऱ्यातून या कादंबरीने पुरस्कार पटकावला. संपूर्ण देशात या कादंबरीचा उदोउदो होत होता, पण पूजाच्या डोळ्यात मात्र अश्रू होते, कारण त्यावेळी रेश्माने दीपकला लिहिलेलं शेवटचं पत्र तिच्या हाती लागलं होतं. त्यामध्ये रेश्माने म्हटलं होतं, तुझ्याशिवाय माझ्या जगण्याला आयुष्यच नाही आहे. वडिलांच्या हट्टामुळे नाइलाजाने जोडलेलं हे नातं मला डोईजड होत होतं, पण मला माहीत आहे आपण सोबत जगण्या मरण्याच्या शपथा खाल्ल्या होत्या. पण तुझी साथ नसेल तर अशा जगण्याला अर्थ तरी काय?
पण एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या मृत्यूनंतरही तू जगायचंस, भरपूर जगायचंस. मी जगेन अथवा मरेन, मी मरेपर्यंत आणि मेल्यानंतरही तुझ्यावरच प्रेम करेन. मित्रांनो, या कथेतून एवढंच सांगेन, जो दिवस तुम्ही तुमच्या मरणासाठी ठरवला असेल, कदाचित तोच दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वात सुखाचा देखील दिवस असू शकतो. पण तो सुखाचा दिवस जगण्यासाठी तुमच्याकडे आयुष्यसुद्धा शिल्लक असलं पाहिजेत ना. आय होप तुम्हाला ही कहाणी नक्कीच आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक शेअर करा आणि त्याचबरोबर कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या कहाणीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.